चिंताग्रस्त म्हणजे अँक्शियस अटॅचमेंट स्टाईल असणारा जोडीदार. भावनांना अभिव्यक्त करणारा, जवळीक साधण्यासाठी भावना शेअर केलं पाहिजे असं वाटणारा, काही समस्या आली, मनाविरुद्ध झालं तर रडणं, वाईट वाटणं, राग येणं अशी सुरुवात करूनच समस्येला हात घालणारा, तर दुसरा अव्हॉइडंट जोडीदार. समस्या सोडवताना भावना का आणल्या जातात हे विचारणारा. आपल्या नात्यामध्ये आपला जोडीदार भावनांना दाबून ठेवतोय, सप्रेस करतोय, त्यामुळे दुःखी होतोय, नातं जपण्यासाठी अधिक प्रयत्न करतोय, हे लक्षातही न येणारा असा. म्हणजे एक लव्ह ॲडिक्ट, तर एक लव्ह अव्हॉइडंट. एकाला प्रेम हवंय, तर दुसऱ्याला टाळायचंय. एक अति इंडिपेंडंट, तर दुसरा अति डिपेंडंट. मग आता हे त्रांगडं सुटायचं कसं? कारण हे दोघे चुंबकाप्रमाणे एकमेकांकडे आकर्षित होतात. त्यामुळे अस्थिरता हीच स्थिर स्थिती असणाऱ्या या नात्याला फुलवण्यासाठी दोघांनीही काय करायला हवंय? नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. वैवाहिक नात्यामध्ये संघर्ष असणारी जोडपी जेव्हा येतात, तेव्हा त्यांचा बहुतेक वेळेला समज असा असतो, की नात्यामध्ये प्रॉब्लेम हा दुसऱ्यामुळे आहे. पण हे त्यांच्या लक्षात येत नाही, की वाद होतायत, संघर्ष होतोय म्हणून आहे त्या जोडीदारापासून आपण फारकत घेतली आणि नव्या व्यक्तीसोबत नव्याने गाठ बांधली, तरी देखील ती गाठ टोचण्याची शक्यता आहे, कारण त्यात एक पदर आपला पण असणार आहे. एकमेकांसोबत गाठी बांधलेले हे दोघे परस्पर विरोधी दिसत असले, तरीही प्रत्यक्षात दोघेही नात्यामध्ये स्वतःला सुरक्षित कसं ठेवता येईल, स्वतःला कसा दिलासा मिळेल हाच प्रयत्न करत असतात. कोणत्याही कारणाने का होईना, परंतु दोघांमध्ये जे अंतर आलेलं आहे, ते जर कमी करायचं असेल, तर दोघांनीही अर्ध-अर्ध चालून जायला नको का? दोघांनीही एफर्ट्स घ्यायला हवे. नाहीतर त्या नात्याला सांभाळण्याची, समतोल साधण्याचा तो जो भार आहे, तो फक्त एकावर येईल आणि त्याची एकट्याची मानसिक दमणूक होईल. अँक्शियस अव्हॉइडंट जोडप्यामध्ये अशी वेळ बहुतांश वेळेला अँक्शियस म्हणजे चिंताग्रस्त जोडीदारावर म्हणजेच बायकोवर जास्त येते. कारण संशोधनानुसार चिंताग्रस्त स्त्रिया अधिक असतात आणि पुरुष अव्हॉइडंट अधिक असतात. मग आता ह्या नात्यामध्ये वागायचं कसं जेणेकरून पार्टनर बदलण्यापेक्षा पॅटर्न बदलायला हवाय. कारण पार्टनर बदलून घेता येईल, पण त्यांनी प्रश्न सुटेल ह्याची ग्वाही मिळणार नाही. मग आता आपल्याकडनं जर अंतर कमी करायचं असेल तर काय करायला पाहिजे? तर सगळ्यात पहिले अर्थातच स्वतःचे आणि आपल्या जोडीदाराचे अटॅचमेंट पॅटर्न्स समजून घ्यायचे, त्याचे उपप्रकार याच्याबद्दल माहिती करून घ्यायची, जे आपण आधीच्या या अनेक भागांमध्ये बघितलेलं आहे. मग त्यानंतर दुसरी बाब अशी करायची, स्वतःला सांगायचं, की या अटॅचमेंट स्टाईल्स म्हणजे आपण अव्हॉइडंट किंवा चिंताग्रस्त का झालेलो आहे? तर बालपणी अनुभवलेल्या परिस्थितीला जुळवून घेण्यासाठी आपण आपल्या वागण्या विचारात केलेलं, बालपणीच केलेलं हे समायोजन आहे आणि ते आपण अंगीकारलेलं आहे. म्हणजे ते शिकलेलं आहे. मग त्या काही दगडावरच्या रेघा नाहीत. कारण ते वागणं त्या परिस्थितीनुसार जसं शिकलो होतो, तसंच आता नवीन परिस्थितीला नवीन वागणं शिकता येईल की. आपल्या पालकांच्या प्रेमासाठी आसुसलेले, इतरांच्या वागण्याने दुखावले जाणारे, परावलंबी, असहाय्य लहान मुलं नाहीत. आता आपणच पालक झालोय किंवा आपण त्या वयाचे झालेलो आहे. त्यामुळे परिस्थिती, जाणीव, वैचारिक प्रगल्भता हे सगळंच बदललंय. मग जुने रेफरन्स लागू कसे करायचे? आता नव्याने, नव्या नात्यासाठी नवी स्टाईल अंगीकारणं अत्यावश्यक आहे. कारण नातं जर जोडायचं असेल, तर हे बदल आपल्याला स्वतःत करणं गरजेचं आहे. जोडीदाराचं वागणं, त्याच्या रिॲक्शन्स हे म्हणजे जणू काही आपल्यासमोर धरलेला आरसा आहे, असं समजून आत्मपरीक्षण करायचं. मग आपण सतत चिंता करतोय का? आपल्याला आपले सोडून जातील का? अशी भीती, असुरक्षितता वाटतेय का? आपल्याला कोणी नावं ठेवू नये, आपलं काही चुकू नये म्हणून आपण सतत धास्तावलेले असतो का? आपण पीपल प्लीजर आहोत का? आपल्यावर ज्याचं प्रेम आहे किंवा ज्यावर आपण प्रेम करतो आहे, त्यावर आपण दबंगगिरी करत मोठ्याने आरडाओरडा करतोय का? त्यामुळे प्रेम करण्याची शक्यता अजूनच गमावल्या जाते. अतिशय महत्त्वाच्या या नात्याला आपण फारच गृहीत धरतोय का? माझं तुझ्यापासून काही बिघडत नाही, असा संदेश आपल्या वागण्या-बोलण्यातून जातोय का? आपण बचावात्मक भूमिका घेतोय का जोडीदारावरती दोषारोप करतोय? त्यांना वाटणाऱ्या चिंता फेटाळून लावतोय की वादाच्या वेळी हतबल होऊन गप्प बसतोय? संघर्षामध्ये आग पेटली असताना आपण अजून तेल घालतोय
का आपण त्याला पाण्याने विझवण्याचा प्रयत्न करतोय? आपण काही बोलतो, वागतो तेव्हा ते बोल किंवा ती कृती आपल्या नात्याला मजबूत करणारी आहे, की अजून घाव घालत खिळखिळी करणारी आहे, असा विविध मार्गांनी शोध घेतल्याशिवाय, स्वशोध घेतल्याशिवाय समस्या सुटणार नाही. आपले आणि जोडीदाराचे पॅटर्न कळल्यावरती ॲज अ ग्रोन अप अडल्ट भावनाच्या नियमनांची कौशल्य आपण विकसित करायला हवीत. जोडीदाराचं वागणं, बोलणं, एखादी कमेंट हे सगळं पर्सनली घेण्याची गरज नसते. कारण ती प्रतिक्रिया तुम्हाला त्या व्यक्तीने दिली नसून त्याच्या अटॅचमेंट स्टाईलनी दिलेली असते. आणि त्याच्या प्रत्येक वागण्याच्या, बोलण्याचा आपण आपल्याला हवा तसा अर्थ काढून प्रत्युत्तर देण्याची गरजही नसते. कारण आपण तरी जे घेतोय किंवा आपली जी प्रतिक्रिया आहे, ती तरी आपली कुठे असते? ती आपल्यातल्या भावनिक लहान असणाऱ्या, तहानलेल्या मुलाकडूनच म्हणजे आपल्या अटॅचमेंट स्टाईलकडनं आली असते ना. तेव्हा आपण मोठं झालेलो आहोत, असहाय्य नाही, भावनिक सुरक्षित आहोत, हे भान पुन्हा-पुन्हा ओढून आणावं लागतं. आणि असं भान येत गेल्यावर मग हळू-हळू एकमेकांसोबत स्वच्छ आणि स्पष्ट संवाद साधण्याचं कसबसुद्धा जमतं. मोठमोठ्या दडपण आणणाऱ्या, एकमेकांवर वार करणाऱ्या, जखमी करणाऱ्या, जळजळीत भाषणांच्या ऐवजी छोटं-छोटं, आवश्यक तेवढं, पण योग्य तेच व्यक्त करणारं आपण बोलू शकतो का? असा संवाद आपल्याला साधता येईल का? तसा सराव करावा लागतो. खास करून चिंताग्रस्त जोडीदारांनी आवर्जून पॉज घ्यायला हवा. जोडीदाराला म्हणजे अव्हॉइडंट जोडीदाराला गुदमरून जाईल असं भडीमार, त्याच्या मागे-मागे धावत आत्ताच्या आत्ता प्रश्न सोडव, हे असं थांबवायला पाहिजे. आणि आपल्या भावनांना हाताळण्याचं काम आपलं आहे, त्याचं नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. टोमणे मारण्यापेक्षा, आपल्या मनातील ओळखा पाहू हा खेळ खेळण्यापेक्षा, त्याची परीक्षा घेण्यापेक्षा, त्याला स्पष्ट सांगणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक वेळेला म्हणजे पूर्ण काही वाईटच नसतं ना आयुष्य. अनेक वेळेला आपला जोडीदार म्हणजे चिंताग्रस्त व्यक्तीसाठी सांगते मी हे, की आपला जोडीदार जेव्हा खरोखरच आपल्यासाठी उपलब्ध असतो, आपल्याला हवं तसं होत असतं, घडत असतं, त्याही सहवासाच्या क्षणांची दखल घ्यायला हवी. त्याचाही आनंद घ्यायला हवा. नाहीतर जे नाही मिळालं तेच उगाळलं जातं आणि जे मिळालेलं आहे, जे छान आहे, त्याची किंमत कमी केल्या जाते. आणि अव्हॉइडंट जोडीदारासाठी त्याने मुद्दाम एफर्ट्स घेत आपल्या जोडीदाराच्या चिंता ओळखून त्या अजून ट्रिगर होणार नाहीत अशी परिस्थिती उत्पन्न होणार नाही असा प्रयत्न करायला हवा. मग त्याला आवडतं ना, म्हणजे चिंताग्रस्त व्यक्ती आपल्या जोडीदाराला आवडतं ना, मग आठवणींनी फोन करणं, "जेवली का? औषधं घेतलं का?" असं विचारणं, हे एवढं कठीण आहे का? म्हणजे मग अगदी तुम्ही गजर लावून का होईना, पण अधे-मध्ये मेसेज करा, फोन करा. कधी बाहेरगावी गेलात तर किंवा ऑफिसमधनं येताना त्यांच्या आवडीचा एखादा खाऊ असेल, छोटीशी एखादी गोष्ट म्हणजे अगदी गजरा देखील आणणं, हे देखील असं छोटंसं सरप्राईज आपण करू शकतो ना. म्हणजे समजा आपला जोडीदार म्हणजे अँक्शियस जोडीदार, आज ऑफिसमध्ये काहीतरी महत्त्वाची मीटिंग आहे, प्रेझेंटेशन आहे. मग तो घरी यायच्या वेळी अगदी छान त्याच्या आवडीची कॉफी करून ठेवणं, हे छोटे-छोटे जेस्चर्स देखील खूप महत्त्वाचे असतात. मग ते करण्यासाठी आपल्या त्या बंदिस्त अशा कठोर परिघाच्या बाहेर जाऊन छोटे-छोटे प्रयत्न करणं अव्हॉइडंट पार्टनरला गरजेचं आहे. आणि आपणही कधी म्हणजे अव्हॉइडंट पार्टनरनी देखील आपल्या स्वतःच्या चिंताही मुद्दामून सांगणं म्हणजे आपण व्हल्नरेबल होणं ते देखील गरजेचं आहे. भविष्याबद्दलचे प्लॅन्स बोलणं अशा खूप प्रसंगांमध्ये आपल्याला त्या जोडीदारासोबत एकमेकांना कनेक्ट म्हणजे खूप छान एक जवळीक साधता येते. आणि आवर्जून त्या दोघांना जेव्हा एकमेकांसोबत छान वाटत होतं, वाद झाले नव्हते, असे प्रसंग पुन्हा-पुन्हा प्लॅनही करू शकतो. फ्रेंड्स, कोणाचंही आयुष्य ब्लॅक एंड व्हाईट कधीच नसतं. ग्रे शेड्स असतातच. ते समजून घेतले तर आपला आनंद आपल्या हातात असेल नाही का? तेव्हा स्वभान, स्वनियमन, संवाद साधण्याची कला, नात्यांमधल्या सीमा समजून घेण्याचं कसब आणि छोटे-छोटे सातत्यपूर्ण बदल वागण्यातले आणि विचारांमधले देखील तुम्हा दोघांनाही म्हणजे अव्हॉइडंट आणि अँशियस अधिक सुरक्षित नातेसंबंधाकडे नेऊ शकतात ह्यात शंका नाही. बांधलेल्या गाठी टोचणार नाही यासाठी दुसऱ्यांनी बदलण्याची वाट बघण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडवणं श्रेयस्कर असतं. तेव्हा हा व्हिडिओ आजचा जर तुम्हाला रिलेट झाला असेल तर नुसताच व्हिडिओ शेअर करू नका, तर चॅनलबद्दलच सांगा. कारण प्रत्येक व्हिडिओ तुमचं आयुष्य चांगलं करण्यासाठी उपयोगाचा आहे. सो स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग.